पाल यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आला होता तो बायस्ड आहे. त्यामध्ये विरोधी पक्षांचं मत घेतलं नाही ही गोष्ट स्पष्टपणे झालेली असल्यामुळे संसदीय समितीचा पण जेपीसीचा जो अहवाल आहे तो सुद्धा मुस्लिम समुदायाने मुस्लिम एक्सपर्ट्सनी किंवा वक्फच्या संदर्भामध्ये जे लॉ एक्सपर्टीज आहे त्यांनी तो फेटाळलेला आहे. आणि पहिल्या दिवसापासून अल्पसंख्याक समुदायाची भूमिका आहे की वक्फ कार्यालयामध्ये कोणत्याही परिस्थितीचे बदल करू नयेत आणि त्यांच्या या भूमिकेबरोबर नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी आम्ही सोबत आहोत. 17 तारखेला वक्फ संदर्भामध्ये मुस्लिम समुदायासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणारं ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांनी खूप वर्षानंतरनं म्हणजे अतिशय रेअर सिस्टम मध्ये ते आंदोलनाची भूमिका घेतात. त्यांनी एक आंदोलन पुकारलेलं आहे. त्या आंदोलनामध्ये आम्ही पुण्यातील लोक काही सहभागी होणार आहोत. त्या संदर्भामध्ये स्वतः आम्ही वक्फच्या संदर्भामध्ये गेल्या काही दिवसांपासून महिन्यांपासून जे काही काम आम्ही पुण्यात देशभर करतोय त्याचा त्यांनी एक आधार घेतलेला आहे. त्यांनी आम्हाला स्वतः लिखित पत्र देऊन त्याच्यामध्ये निमंत्रित केले. त्या पत्राचा आम्ही स्वीकार केलेला आम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार. कायद्याचं राज्य आहे हे दाखवून द्यावं ही भूमिका आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे लेखी पत्राद्वारे परवा दिवशीच पाठवलेली आहे. नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्यासाठी रमजान ईदच्या नंतरनं एक आंदोलनाची आमची तयारी सुरू आहे. अर्थात ते आंदोलन अत्यंत पीसफुली प्रोटेस्ट असेल, लोकशाही मार्गाने असेल, परवानगी घेऊन असेल आणि त्यातून आम्ही आमची भूमिका ही सरकारकडे मांडण्यासाठी लक्ष वेधणार आहोत. याची माहिती देण्यासाठीच ही पत्रकार परिषद आपल्याकडे आयोजित केली होती. मी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपल्याशी संवाद साधतो.